हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम. तुम्हा सर्वांचं 2026 मध्ये स्वागत. आज आपण मित्रांनो लेटची सेंटेन्स शिकणार आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एलईटी लेट म्हणजे काय? याचे दोन अर्थ आहे मित्रांनो. एलईटी लेट म्हणजे भाड्याने देणे आणि परवानगी देणे. मग धिस हाऊस इज टू लेट हे सेंटेन्स काय दाखवतं? हे घर भाड्याने देणे आहे. पण दुसरा लेटचा अर्थ आहे परवानगी देणे किंवा घेणे. चला तर बघूया. पहिलं सेंटेन्स तुम्हाला दिसतंय बघा, आय लेट यू प्ले. याचा अर्थ होतो मी तुला खेळण्याची परवानगी देतो. सेकंड, डू आय लेट यू प्ले, मी तुला खेळण्याची परवानगी देतो का? थर्ड, डोंट आय लेट यू प्ले, मी तुला खेळण्याची परवानगी देत नाही का? अँड फोर्थ, आय डोंट लेट यू प्ले, मी तुला खेळण्याची परवानगी देत नाही. साध्या वर्तमान काळामध्ये थर्ड पर्सन ही शी इट असतो मित्रांनो. त्याचे आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हा इलेक्टिव्ह लेटला येस लागलेला आहे. पण तो येस आपण दुरत दिल्यानंतर त्याचं डज मध्ये रूपांतर होतं. म्हणून सेकंड सेंटेन्स बनवताना, अफर्मेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन बनवताना डज आल्यानंतर पुन्हा लेटला येस लावायचा नाही. ही लेट्स मी राईट, तो मला लिहिण्याची परवानगी देतो. डज ही लेट मी राईट, तो मला लिहिण्याची परवानगी देतो का? डझंट ही लेट मी राईट, तो मला लिहिण्याची परवानगी देत नाही का? ही डझंट लेट मी राईट, तो मला लिहिण्याची परवानगी देत नाही. तर मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे लेटचे दोन उपयोग शिकले. पहिलं भाड्याने देणे आणि दुसरं परवानगी देणे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू. हॅव अ नाईस डे.